शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी काजल. नमस्कार, मी अंकुर. अधिक मास पोथीचा आपला 18वा अध्याय. चला तर मग सुरू करूया. श्री गणेशाय नमः. पद्मा म्हणे, हो पुरुषोत्तमा, सच्चिदानंदा परब्रह्मा, तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगुनी कामा पुरविले. परी आता माझ्या अंतरी पुनश्च इच्छा उदेली दुसरी, म्हणून मी जोडिल्या करी तुम्हा श्री हरी विनविते. अधिक मासा माझी पंच पर्वे, कोणती कैसी पाळिता मानवे, काय फळ लाभते बरवे, ते मज आगवे सांगाजी. त्यानंतर भगवान विष्णूंना लक्ष्मी विचारताय की आपण भगवंता मागच्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये मौन व्रताचं सगळं महत्व सांगितलं की मौनाने काय काय साध्य होतं. त्याचप्रमाणे आता तुम्ही जे पंचपर्व अधिक मासामध्ये येतात त्या पंचपर्वांविषयी अधिकाधिक माहिती द्या आणि त्याचे कशा प्रकारे आपण साधना करावी, कशी उपासना करावी, कसं व्रताचरण करावं, त्या सर्वाविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावर भगवान विष्णू म्हणतायत, ऐसे ऐकुनी चक्रपाणी म्हणे, हे प्रिये तुझे लागुनी पंचपर्वे अनुक्रमे करुनी सांगतो करणी ऐकपा. वैधृती, व्यतिपात, पूर्णमासी, अमावस्या आणि द्वादशी ही 5 पर्वे अनुक्रमेसी वाढती श्रेष्ठ आहेत. त्यानंतर भगवान सांगताय की हे लक्ष्मी, तो अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. या अधिक महिन्यामध्ये किंवा कुठल्याही महिन्यामध्ये कुठले असे 5 पर्व आहेत की जे अतिशय उत्तम असतात. त्या दिवशी तुम्ही शुभ कार्य करू शकता, त्या दिवशी कुठल्या व्रताची उद्यापन करू शकता. तर 5 पर्व कोणती आहे याबद्दल भगवंत सांगतायत लाईनशीर. मी आता अनुक्रमे मी तुम्हाला ती सांगतो, ती तुम्ही नक्की ऐका. तर सगळ्यात पहिलं आहे वैधृती, नंतर आहे व्यतिपात, तिसरं आहे पूर्णमासी म्हणजे पौर्णिमा, चौथा अमावस्या आणि 5वं द्वादशी. हे 5 पर्व अनुक्रमे भगवंताने सांगितलेले आहेत. या 5 पर्वांना काय काय दान धर्म करावा याचा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. कृपया चॅनलवरती जा. चॅनलवरती गेल्यावर व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ नक्की सापडेल. तो कृपया बघून घ्या की अधिक महिन्यामध्ये आता हा महिना चालू आहे, अजून 15 दिवस शिल्लक आहेत, तर या दिवशी काय काय आपण दान करायला हवं. आता इथून पुढे अमावस्या येणार आहे. ही 5 पर्वे अनुक्रमेसी वाढती श्रेष्ठ आहेत. मी साक्षात विष्णू गरुडध्वज, वैधृती पर्वी संतोषे सहज, व्यतिपात योगी धर्मराज, तोषे पद्मज पौर्णिमेसी, अमावस्या पर्वी विशेष, पितर पावती संतोष, द्वादश दिनी देवेश ऋषिकेश संतोषे. त्यानंतर भगवंत सांगतात की हे जे मी वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी हे या पद्धतीने का सांगितलंय, तर या प्रत्येकाचं महत्व असं अनुक्रमाने वाढत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले वैधृती, व्यतिपात आणि असं करत करत सगळ्यात शेवटी द्वादशी. त्यामुळे द्वादशीला सर्वात श्रेष्ठ आणि सगळ्यात जास्त या 5 पर्वांमध्ये महत्व आलेलं आहे. त्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळी वेगळी देवता आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय की वैधृतीला जर काही दान धर्म केला, काही उपासना तापासना केली, तर त्या दिवशी साक्षात विष्णू तुम्हाला प्रसन्न होत असतात. म्हणजे साक्षात विष्णू सांगतात की मी वैधृतीला प्रसन्न होत असतो. त्याचप्रमाणे व्यतिपात ज्या दिवशी असतो, व्यतिपाताच्या दिवशी धर्मराज, व्यतिपाताच्या दिवशी जर तुम्ही दान धर्म केला तर धर्मराज म्हणजे यमराज तुमच्यावरती प्रसन्न होत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही पौर्णिमेला दान धर्म केला असता तर पद्मज म्हणजे ब्रह्मदेव, पौर्णिमेचे स्वामी आहेत ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेव तुम्हाला पौर्णिमेला केलेल्या सर्व कृत्यांची पुण्यफळं देत असतात. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुमचे पितर जे असतात, म्हणजे आपल्यातून जे लोक आपल्याला सोडून गेलेले आहेत ते पितृलोकामध्ये आहेत आणि त्या पितृंच्या आशीर्वादानेच आपण पुढे जात असतो. कुठल्याही देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यापूर्वी आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद फळ प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे अमावस्येला जर तुम्ही दानधर्म केला तर मात्र पितरांकडनं तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळत असतात. त्याचप्रमाणे द्वादशीला देवेश म्हणजे साक्षात ऋषिकेश भगवंत गोपाळ कृष्ण तुम्हाला प्रसन्न होत असतो. म्हणून द्वादशीला अतिशय चांगलं आणि सर्वश्रेष्ठ या 5 पर्वामध्ये महत्व प्राप्त झालेलं आहे. वैधृती पर्वी जे पै मर्त्य करीती स्नान दान होम कृत्य, त्यांची सर्व वांछिते नित्य, मी विष्णू सत्य पुरवितो. वैधृतीच्या दिवशी जे लोक दान धर्म करतात, स्नान करतात, होम हवन करतात, त्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना भगवान विष्णू म्हणतात की साक्षात मी पूर्ण करतो.
कमळे फार सांगू काही, येथेची जे पुण्य फल काही, ते इंद्रादी महादेवासी दुर्लभ असे निश्चय. धन्य धन्य तिल दुग्ध घृत आणि फलाधिक यत्किंचित, येथे दिदले ते समस्त होते अनंत फलदाते. नंतर भगवंत सांगतात की कमळे, कमळे म्हणजे लक्ष्मी, तुला मी काय अजून जास्तीत जास्त वर्णन करून सांगू. या पृथ्वी तलावरती केलेलं पुण्य हे भगवान शंकराला देखील कठीण आहे की साध्य करणं. म्हणून आपल्याला 84 लक्ष योनी झाल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि या मनुष्य जन्म देण्यामागचं कारणच भगवंताचं हे आहे की तुम्ही आता इथून पुढे पुण्याचा साठा वाढवा. कारण सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे ज्याला स्वतःची सतत विवेक बुद्धी आहे, विचार करण्याची ताकद आहे, भगवंताची उपासना आणि नामस्मरण तो चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याचा पुण्य संचय तो वाढवू शकतो, जेणेकरून पुढील काळामध्ये या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून 84 लक्ष योनी या सगळ्या चक्करमधून तो सुटेल आणि शेवटी मोक्ष म्हणजे तिथून परत यायचं नाही, या मोक्षाला तो जाईल. त्या दृष्टीने मानव जन्म अतिशय महत्वाचा आहे. म्हणून भगवंत सांगतात की भगवान शंकराला देखील असं वाटतं की आपण पृथ्वीवरती जावं आणि अधिक महिन्याची सेवा करावी, इथे दान धर्म करावा, स्नान होम हवन करावे, जेणेकरून आपण देखील पुण्याचा साठा आपला वाढवावा. वैद्रुतीचे पुण्य अक्षय संक्रांतीहून अधिक होय, निमिषी निमिषी वाढत जाय, नाही संशय ये विषयी. वैद्रुतीचे पुण्य कसं असतं की ते अक्षय आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणार. संक्रांतीच्या दिवशी जे तुम्ही पुण्य करता त्यासारखंच वैद्रुतीचं पुण्य आहे. आणि ते कसं वाढतं, तिळाने वाढतं. म्हणजे हळूहळू हळूहळू करत वैद्रुतीला केलेलं पुण्य हे तुमचं वाढत असतं. सुपुण्यदायक नित्यांचा वैद्रुती, त्याहून अधिक मासिजाच्याची ख्याती, इंदिरे या विषयी त्रिजगती बहुता प्रचिती आली असे. आणि या वैद्रुतीच्या म्हणजे उपासना केल्याची, त्याचप्रमाणे वैद्रुतीला स्नान दान जप होम हवन केल्यावरती पुण्य संचय झाल्यावरती काय फायदा होतो याची प्रचिती म्हणजे याचा आपण म्हणूया की अनुभव अशा अनेक जणांना पृथ्वीवरती आलेला आहे. दैत्येश्वरे प्रल्हादे स्वांगी, अधिक मासी वैद्रुती योगी, स्नान दान होमादिक चांगी कर्मे केली साक्षेपे, त्या पुण्य प्रभावे प्रल्हादाप्रत इंद्रत्व लादले जगद्विश्रुत, तैसाचा अन्य ज्या देवता समस्त देवत्व पावल्या आहेत पा. आणि त्याने सांगितले की भक्त प्रल्हाद जो होता तो देखील वैद्रुती योगानेच पावन झाला होता. भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर भक्त प्रल्हाद हा वैद्रुती योगामुळेच पावन झालेला आहे. तै अधिमासी वैद्रुती पर्वी स्नानदानादी केली पूर्वी, तेने त्या देवत्व पावनी मानवी नित्य पूजिल्या जातात. वैद्रुती योगीच्या दानेसी इंद्रपद लाभले मधव्यासी, नष्टलेली लक्ष्मी तयासी प्राप्त झाली सकळीक. सूर्यवंशी माधांता नृपाळ, परमधार्मिक पुण्यशीळ, तेने इंद्राचे पद सकळ हिरोनिया घेतले. त्यांनी सांगितलंय की इंद्राचं पद देखील हिरावून घेण्याची ताकद कशामध्ये आहे, ते या पंचपर्वामध्ये आहे. आणि तुम्ही केलेल्या पुण्याचा साठा जर तुम्ही अशीच जास्त वाढवत गेला तर इंद्राचं पद हे देखील तुम्ही घेऊ शकता. इतकी ताकद देवाने भगवंताने तुम्हाला दिलेली आहे की तुम्ही कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तुम्ही फक्त चांगले कर्म करा, बरोबर भगवंत तुम्हाला त्याचे फळ दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे वाईट कर्माची फळं देखील तुम्हाला भोगावी ही लागतातच. या जन्मात शक्य नाही झालं, तुम्ही जर स्वतःहून तुमचं जीवन संपवलं, आपल्याला वाटतं आपण या याच्यातून सुटलो, आपले सगळे दुःख नष्ट झाले, तसं नाहीये. उलट तुम्ही तुमच्या दुःखांचा जो डोंगर आहे अजून वाढवता आणि परत जन्माला येऊन, बरं मनुष्य जन्मातच जन्माला याल असं काही सांगता येत नाही. दुसऱ्या कुठल्या नरकामध्ये तुम्ही पडलात किंवा अजून कुठल्या दुसऱ्या योनीमध्ये तुम्ही जन्माला आलात, तिथे तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करणं देखील शक्य झालं नाही, तर मात्र पुढे कठीण होईल. तेव्हा इंद्र पदच्युत झाला, पुढे देवर्षी तया भेटला. वैद्रुतीचा महिमा कथिला, नेम धरविला विशेष, तेणे पुनच्च पाकशासन, पूर्ववत पावला इंद्रासन, ऐसे वैद्रुतीचे महिमान विशेषाहून विशेष. आणि ज्या वेळेला इंद्राचं पद गेलं त्यावेळेला नारद ऋषी भेटलेले आहेत. नारद मुनी नारायण 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 असं करत ज्या वेळेला ते फिरत होते त्यावेळेला इंद्राचं पद गेलं, त्यांना कळलं आणि ते इंद्राला भेटले. तेव्हा इंद्राला वैद्रुती योग हे तू उपासना कर, या दिवशी दान धर्म कर, याच्या व्रताची चांगली उद्यापन कर असं भगवंतांनी सांगितलंय. म्हणजे असं त्या नारदांनी सांगितलंय इंद्राला. आणि त्यानंतर या इंद्राला आपलं वैद्रुती योगाच्या या सामर्थ्यामुळे आपलं इंद्रपद परत मिळवण्यासाठी सहकार्य झालं. इतकं वैद्रुती योगाचं महत्व आहे.
आणि पूर्वी परमेष्ठीने वैद्रुती योगी केली दाने, म्हणून या प्रिय तया कारणे सृष्टी करणे साधले. वैद्रुती पर्वाचा दान महिमा कोण पावे तयाची सीमा, शत संवत्सरी ही ब्रह्मा नव्हे समर्थ वर्णावया. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की ब्रह्मा देखील याची स्तुती करण्यासाठी किंवा याचं वर्णन करण्यासाठी वैद्रुती योगाचं सक्षम नाही आहे. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी रचना ज्या वेळेला करायची होती त्यावेळेला त्याला आधी वैद्रुती योगावरती व्रत आचरण तपश्चर्या करणं भाग पडलं, ज्याचा पुण्यसंचय वाढवावा लागला. त्यानंतर त्याला भगवंत ब्रह्माला या सृष्टी रचना करण्यासाठी चांगली कल्पना सुचली व त्याने त्या दृष्टीने भगवंताने केलेलं आहे. प्रतिमासी किज वैद्रुती व्रत शर्करा मधुपय किंवा घृत अथवा तिळ लड्डू यथोक्त किंवा शुभ नारिकेल फळे दान देणे प्रतिमासी, अथवा षोडश तांबूळ दळे किंवा षोडश पुगी फळे एकत्र करून भावबळे दान देणे प्रतिमासी. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की वैद्रुतीचं कसं करायचं आहे. तर वैद्रुतीला काय करायचंय, शर्करा मधु पय किंवा घृत म्हणजे साखर, मध, दूध, दही, दूध आणि घृत म्हणजे तूप यांचं तुम्हाला काय करायचं आहे की दान करायचं आहे. किंवा तिळाचे लाडू देखील वैद्रुती योगावरती दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं आणि तसं केल्याने तुमचा अतिशय चांगला पुण्याचा साठा वाढतो आणि शेवटी ह्या जीवन तरुण जाण्यामध्ये तुम्हाला मदत होते. त्याचबरोबर त्याने सांगितलंय की शुभ नारिकेल फळे दान देणे म्हणजे नारळाचं दान देखील तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता, म्हणजे श्रीफळ आपण ज्याला म्हणतो ते दान देऊ शकता. त्याचप्रमाणे षोडश तांबुली दळे याचा अर्थ होतो की तुम्ही 16 विड्याची पानं दान देऊ शकता किंवा विडा लावलेले विडे जे असतात ते 16 विडे दान करू शकता आणि षोडश पुगी फळे हे तुम्ही दान देखील करू शकता. तेणे येते सर्व सुख मिळून अंती लाभते मोक्ष सदन, हे नित्य वैद्रुती व्रताचे पुण्य कथिले असे साचार. परी अधिक मास माझारी एकच वैद्रुती केला तरी पूर्वोक्त सर्व पुण्य झडकरी लाभते निर्धारी निश्चय. असे सांगुनी नारायण म्हणे हे प्रिय तुझला गुण, हे वैद्रुती दान महिमान संक्षेपे करून वर्णिले. त्यानंतर सांगितलंय भगवंताने की या प्रकारे मी तुला वैद्रुती योगाचं महिमान सांगितलं आहे. प्रत्येक महिन्याला वैद्रुती योग येत असतो. त्या दिवशी तुम्ही दान धर्म काय करायचा आहे, कसा करायचा आहे आता इथे वर्णन झालेलं आहे. पण अधिक महिना ज्या वेळेला आहे त्याचा महत्व अतिशय काय म्हणतो आपण की सर्व महिन्यांचा राजा अधिक महिना आहे. कारण त्याचा स्वामी कोण आहे, साक्षात भगवान पुरुषोत्तम म्हणजे गोपाळकृष्ण आहे. आणि अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या वैद्रुतीला जर तुम्ही दान धर्म केला, त्याचप्रमाणे होम हवन केले, जप अनुष्ठान केले, त्याचं फळ तुम्हाला अनंत गुणे मिळतं आणि तुमच्या सर्व पापांचा नाश करण्याचं सामर्थ्य देखील वैद्रुती योगामध्ये आहे. आणि भगवंत सांगतात विष्णू की अशा प्रकारे वैद्रुती योग संक्षेपे म्हणजे थोडक्यात मी हे लक्ष्मी तुला सांगितलेलं आहे. आता व्यतिपात योगीचे फळ सांगतो तुझं ऐके निर्मळ, हा योगराज अतिप्रबळ असे तेजाळ सूर्यसम, याची प्रभावे करून साक्षात धर्मत्व पाहून त्रैलोकी सर्व जना लागून वल्लभ पूर्ण जाहला. त्यानंतर सांगताय भगवंत की आता व्यतिपात या योगाबद्दल ऐका. हे लक्ष्मी व्यतिपाताबद्दल काय तुम्ही पुण्याचं वर्णन करू म्हणता की पुण्य इतकं असतं व्यतिपाताचं की साक्षात जो धर्मराज म्हणजे यमराज आहे तो त्याच्या ठिकाणी पोहोचला कसा, तर व्यतिपाताचं त्याने दान धर्म आणि उपासना केली त्यामुळे तो यमधर्म या जागेवरती या पदावरती जाऊन पोहोचला. इतकं व्यतिपाताचं महत्व आहे. चंद्र सूर्यांच्या संयोगाशी उत्पत्ती झाली व्यतिपाताची, तो प्रकार पूर्वीचा तुझा सीम्या संपूर्ण कथिला असे. म्हणून पुनश्च विस्तार आता करत नाही फार, येथील दानाचे मात्र सुंदर फळ समग्र सांगतो. दान करिता व्यतिपाती धर्मराज पावता प्रीती, धन धान्य संपत्ती संतती आणि शुद्ध कीर्ती प्राप्त होय. आणि व्यतिपताला दान केल्यावरती काय होतं, साक्षात धर्मराज म्हणजे यमराज आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या संतती संपत्ती कशाचीही ते कमी पडू देत नाही. म्हणून व्यतिपाताचं पूजन आणि व्यतिपाताच्या दिवशी दान धर्म नक्की करावा. कुरुक्षेत्री सूर्यग्रहणाटाई दान देता पुण्य जे काही, त्याहूनही अधिक द्वादश गुणाई व्यतिपाती दान करिता. कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला तुम्ही जाल आणि सूर्यग्रहणाच्या वेळी खास कुरुक्षेत्रावरती स्नानाला महत्व आहे. त्या ठिकाणी स्नान केल्यावरती दान धर्म केल्यावरती जे काही पुण्य मिळतं त्याच्यापेक्षा द्वादश गुणाही म्हणजे 12 पट अधिक पुण्य एका व्यतिपाताला दान धर्म केल्यावरती होत असतं. काशी क्षेत्री चक्रतीर्थी मरता येजे फलहाती, त्याहूनही अधिक व्यतिपाती दाने निश्चित मिळत असे. इतर सकळ परवी सतत जरी का दिदली समस्त,
आणि व्यतिपाती हेम किंचित दक्षिणासहित दिदले. तरी सर्व परवीच्या सर्व दानाहून व्यतिपातीचे हेमदान महान आणि प्रत्येक मासी ते सर्वाहून शताधिक गुणे वाढते. आणि भगवंताने सांगितलंय की व्यतिपाताला जर तुम्ही अगदी किंचित जरी सोनं, हेम म्हणजे काय, सुवर्ण दान जर केलं तर ते बाकीच्या सर्व दानांहून श्रेष्ठ ठरतं. तुम्ही शिधादान करा, तुम्ही अन्नदान करा, तुम्ही वस्त्रदान करा, तुम्ही दीपदान करा, अशा अनेक प्रकारचे दान आहेत. या सगळ्या दानांमध्ये जर तुम्ही व्यतिपाताला हेम म्हणजे सुवर्ण दान जर केलं, ब्राह्मणाला बोलवून सदक्षिणा दिलं, तर त्याचं पुण्य या सगळ्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असं भगवान विष्णू सांगतात. व्यतिपातीच्या तपप्रभावेसी बहु ऋषी झाले स्वर्गवासी. यतीच्या श्राद्ध तर्पणादिकेसी पूर्वजांची तृप्ती होय. रविवारी व्यतिपात योग तै हेम किंवा धान्य देता चांग. अग्निहोत्रा परिसवेग अनंत फलद होते ते. त्यानंतर सांगितले की व्यतिपाताच्या तप प्रभावेला बहुत ऋषी त्यांनी त्यानंतर सांगितलंय की व्यतिपाताला जे ऋषी मुनींनी अनेक तपश्चर्या केल्या, होम हवन केले, ते साक्षात वैकुंठाला गेलेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत. त्याचबरोबर इथे या दिवशी व्यतिपाताला जर तुम्ही श्राद्ध तर्पण जर केलं तर तुमचे पितृ देखील तृप्त होत असतात. त्याचबरोबर जर रविवारी व्यतिपात आला त्या दिवशी जर तुम्ही धान्य दान केलं किंवा सुवर्ण दान केलं तर मात्र हा अद्भुत योग आहे आणि पुण्याचं तुमची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते. तर इतकी पुण्याची वाढ होते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. लक्ष्मी अखंड तुमच्या घरी नांदते आणि शेवटी तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. आधीच व्यतिपात उत्तम, त्याहूनही अधिक मास श्रेष्ठ परम. उभयंताचा होता संगम, काय पूर्ण वर्णावे, काय पुण्य वर्णावे. आधीच व्यतिपात उत्तम म्हणजे व्यतिपात आधीच इतकं पुण्य पावन आहे कुठल्याही महिन्यामध्ये की काय काय फळं ते तर आपण आता बघतोच आहे. पण त्यात अधिक मास सर्वोत्तम, अधिक मासाला व्यतिपात आला म्हणजे इथे दुग्ध शर्करा योग झालेला आहे. आणि या दिवशी जर तुम्ही पुण्य काही कमवण्याचा प्रयत्न केला तर ते शतगुणे वाढणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला परत प्रत्येक महिन्याला मिळणारा जे जे तुम्हाला फळ आहे त्याच्यापेक्षा अधिक फळ एका अधिक महिन्यामध्ये एकट्या व्यतिपाता या दिवशी मिळणार आहे. भाद्रपदी अमावस्येसी गंगे माझी स्नान दानादिकेसी. जे फल कथिले ते अधिमासी, पातदानेसी लाभते. प्रिये व्यतिपात महायोग त्रिजगती विख्यात अभंग. येथे जे दान देती चांग, ते धन्य अव्यंग त्रिलोकी. धान्य किंवा किंचित सुवर्ण दान देता पात्री तक्षण. परी सर्व पर्वाहुनी कोटी गुण, अधिक पुण्य प्राप्त होय. सर्व पर्वांमाझी उत्तम, आणिक नाही व्यतिपातासम. प्रत्येक पाती दान धर्म यथाविधी करावा. हो, थांब. भगवंत सांगतायत की यथाविधी दान धर्म व्यतिपाताला केल्याने तुमच्या सर्व पापांचा नाश होतो आणि या पृथ्वी तलावरती तुमचं येण्याचं जीवन जे तुम्हाला मिळालंय मनुष्य लोक त्याचं तुम्ही सार्थक करू शकता. प्रातःकाळी स्नान करून नित्यविधी सारावा संपूर्ण. मग सुपात्र विप्र पाचारून तयाचे पूजन करावे. त्रयोदश संख्या नारिकेळ अथवा रंभाफळे निर्मळ, खजूर, द्राक्षे किंवा रसाळ किंवा अखंड फणस फळे. व्यतिपाताचं व्रत करण्यासाठी भगवंताने सांगितलंय की सकाळी प्रातःकाळी उठावं आणि एका चांगल्या ब्राह्मणाला बोलवावं आणि त्रयोदश नारिकेल म्हणजे 13 नारळाचं दान देऊ शकता. त्या प्रकारे खजूर देऊ शकता, त्याचप्रमाणे जांभूळ देऊ शकता, वेगवेगळी द्राक्ष फळं यांचं दान तुम्ही 13 या संख्येमध्ये करू शकता. व्यतिपाताच्या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्व आहे. मग ते 13 तुम्ही काजू द्या, 13 मनुका द्या, पिस्ता द्या, लवंग द्या, तुमच्या इच्छेवर 13 केळ द्या. अशा वस्तू द्या ज्या ब्राह्मणाला समोरच्या आपण ज्या व्यक्तीला देतोय त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे. अशा वस्तू 13 वस्तू द्या. इत्यादी जी ज्या ऋतूत पवित्र फळे निर्माण होत ती त्या काळी यथोक्त पूजनीय साक्षेपे. तये सुपात्र विप्रा लागून भक्तिभावे करून अर्पण यथाशक्ती दक्षिणा प्रदान की जे सांगता सिद्ध्यर्थ. ऐसे करिता व्यतिपाती अनंत पुण्य हाता येती. सकळ पापे भस्म होती अग्निसंगे तृण जेवी. यद्यपि असंख्य पापांचे राशी की असले पंच महादोषी, तरी या व्यतिपात दानेसी तत्काळ मुक्त होतात. व्यतिपाताला दान धर्म करायला सांगितलंय. ज्या ज्या ऋतूमध्ये जी फळं येतात त्या सर्व फळांचं तुम्ही देखील दान करू शकता. 13 ही संख्या त्याच्यामध्ये महत्वाची आहे की 13 प्रमाणामध्ये सगळे फळं द्यायचे. आणि असं केल्यावरती ज्याप्रमाणे अग्नीमध्ये
गवत टाकल्यावरती तात्काळ ते जळून नष्ट होतं, त्याप्रमाणे तुमच्या पापांचा नाश होणार आहे आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार आहे. अल्पवेचे महापुण्य ऐसे नाही यासमन्य, नारी अथवा असो पुमान, लाभ समान दोघांचे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र की लोम विलोम जाती इतर, तरी सगळी हे निरंतर भक्तिभावे करावे. त्यांनी सांगितले की तुम्ही ब्राह्मण असा, शूद्र असा, पुरुष असा, स्त्री असा, लहान असा, वयोवृद्ध असा, या व्यतिपाताच्या पुण्याने तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तरुण जाल आणि तुमच्या सर्व पापांचा नाश होईल. जयाचा नाही भक्तिभाव, तयाची सर्व कर्मे व्हाव. भक्तिभावेची श्री माधव कामना सर्व पुरवितो. भक्तिभाव होता न्यून दुरावतोची भगवान, सकळही पुरुषार्था लागून भावची मुख्य कारण असे. म्हणून रमे सर्वजनांनी भक्तिभाव धरोनी हृदय, यथाशक्ती करिता काही सफळ होते साचार. भगवंत सांगतात विष्णू की हे सगळं सांगितलं, पण फक्त कृती करायची आहे का, तर नाही. त्याच्या मागे तुमचा भाव पण महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना की मनी नाही भाव आणि देवा मला पाव. फक्त तुमची म्हणजे फक्त मेकॅनिकल तुमचं वर्क होत आहे. फक्त तुम्ही सांगितलंय ना 13 द्यायचे, हे घ्या 13, पण त्या 13 देण्यामध्ये, वस्तू देण्यामध्ये तुम्हाला भाव तुमचा कसा आहे, शुद्ध अंतःकरणाने तुम्ही देताय का नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल स्वतःहून वाटतंय का नाही की आपण हे दान धर्म करावा, की कोणी तुम्हाला बळजबरी करतंय. अशा दानाचा भगवंत सांगतात काहीही उपयोग नाही. जोपर्यंत तुमच्या हातून येत नाही, तुम्हाला स्वतःला वाटत नाही, तोपर्यंत दान धर्म करू नका. त्याचा काही उपयोग नाही. व्यतिपात योगी तिलपात्र, दान करीती अति पवित्र, त्यासी मी होनी परममित्र, इह परत्र सुख देई. व्यतिपाताला तिल पात्र दान म्हणजे तिळाचं फार महत्व आहे. तीळ आणि सपात्र म्हणजे एका वाटीमध्ये, भांड्यामध्ये, कास्य पात्रामध्ये तीळ दान केल्याने, त्या पात्रासकट दान केल्याने अतिशय चांगलं पुण्य तुम्हाला मिळतं. मध्वत करते जे नरमान्य, मलमासी काही न करिता अन्य, केवळ व्यतिपाती देती धन्य, ते धन्य धन्य त्रैलोकी. आदिमासी ऐकेची पाठाताई, स्नान दानादी जे केलेले काही, तत्पुण्याच्या वर्णनाविषयी कवणही नाही समर्थ. आदिवासी व्यतिपात दिनी स्वल्पही पुण्य करिता कोणी, अनेक पुण्याचे फल तक्षणी लाभत असे निश्चय. आणि व्यतिपाताच्या पुण्याचं भगवंत सांगतात की कोण बरं वर्णन करू शकेल. या दिवशी तुम्ही अल्प स्वल्प थोड्या जरी प्रमाणामध्ये पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला, दान धर्म अगदी किंचित प्रमाणात जरी केला, त्याचं अतिशय शतगुणे 100 पट फळ तुम्हाला मिळत असतं. भगवंत सांगतात की या दिवशी मनापासून केलेलं छोटंसं काम, छोटंसं दान धर्म, छोटासा जप अनुष्ठान हे तुम्हाला अत्यंत चांगले फळ देणार असं. या लागी भवविरु मानवी, अधिक मासी व्यतिपात पर्वी, जैसा कैसा ही प्रकारे सर्वी, दान दीजिये विशेषे. इंदिरे हे व्यतिपातीचे फल म्या संक्षेपले कथिले केवळ, विस्तारे वर्णावया सकळ, कोण प्रबळ आहे पा प्रिये. आता तुझ लागून पौर्णिमेचे सांगतो पुण्य, जेणे साक्षात कमलासन प्रीतीपूर्ण पावत असे. त्यानंतर भगवंत सांगतात की हे देवी लक्ष्मी, या व्यतिपाताचं अधिक पुण्य सांगायला मी देखील सक्षम नाहीये, इतकं याचं पुण्य अगाध आहे. तर हे थोडक्यात मी तुला व्यतिपाताचं सांगितलं. इथून पुढे आहे पौर्णिमा. या पौर्णिमेचं वर्णन, पुण्याचं वर्णन मी तुला करतोय की पौर्णिमेला दान धर्म कसा करावा, याची साक्षात भगवंत ब्रह्मदेवा, याचे ब्रह्मदेव हे याचे कोण आहेत, तर स्वामी आहेत. म्हणून इथून पुढे जो काही पौर्णिमेचा तुम्ही अनुष्ठान करणार आहात, जपानुष्ठान करणार आहात, त्यावेळेला साक्षात ब्रह्मदेवाला तुमचं हे कर्म पोचत असतं. आणि प्रीती पावता विधाता, संतोषती सकळ देवता, म्हणून राकेकेची कर्मे तत्वता, तुझं मी आता सांगतो. आधी सारुनी स्नान नियम, मग स्थावर किंवा जंगम, जी सुवर्णादी इष्ट वस्तू उत्तम, ती विप्रोत्तमा दान दीजे. येथ किंचित दान करिता अक्षय फल येते हाता. पौर्णिमा व्रते सर्व देवता तृप्त होती निश्चय. पौर्णिमा केवळ देवतीर्थ, दैविक कर्मे करावी येथ, तरी सकळ देवता तृप्त, जैसे पितर दर्शदिनी. भगवंत सांगतात की पौर्णिमा अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य हे अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात. कारण ब्रह्मदेव याचा साक्षात भगवंत असल्यामुळे ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतात. आणि पौर्णिमेला तुम्ही किंचितही दान दिलं तर त्याचं मात्र पुण्य अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळत असतं. सुवर्णादी इष्ट वस्तू, तुम्हाला जे सोनं चांदी, त्याचप्रमाणे दिवा दान करायचा असेल, वस्त्र दान करायचं असेल, तुम्हाला सप्तधान्य किंवा शिधा दान करायचं असेल, ब्राह्मण भोजन घालायचं आहे, तर पौर्णिमेसारखा दुसरा दिवस नाही. त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
दिवशी आपण जे काही कार्य करतो त्यामुळे आपल्या सगळ्या देवता तृप्त होत असतात, ज्याप्रमाणे आमोशीला केलेल्या कार्यामुळे पितर तृप्त होत असतात. जैसी पितृ कार्यार्थ उक्त अमा तैसीच दैविकाविषयी पौर्णिमा. म्हणून येथे दान धर्म नेमा करिता देवता तृप्त होती. अन्य बहुपर्वी नाना दाने किंवा स्नाने किंवा उपोषणे किंवा करुणीय चांद्रायणे कासया श्रमणे उगाच. जरी का एके पौर्णिमेच्या दिवशी स्नानदानादी केले भावेसी तरी सर्व फळे आपेसी प्राप्त होतात निश्चय. भगवंत सांगतात की एवढं तीर्थाटन करणे, वेगळे वेगळे दानधर्म करणे, चारी दिशांना जे आपले काय म्हणतो आपण चारी धाम आहेत, त्या चारी धामांचं दर्शन घेणे, वेगवेगळे पुण्य करणे, याच्यापेक्षा एक साधा सोपा इलाज आहे की पौर्णिमेच्या दिवशी केलेला दानधर्म हा शतपट तुम्हाला गुण देणारा आहे. आणि त्यात जर अधिक महिना आलेला असेल आणि अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही दानधर्म करत असाल तर तो हा अतिशय सगळ्या दानातून श्रेष्ठ असा दानधर्म. मृत्यूलोकी आजन्मात स्नानदानादी करिता बहुत जी का नानाविध फळे यथोक्त मानवा प्राप्त होतात ती सकळही पौर्णिमा दिनी एके स्नान मात्रेची पावनी. देवऋणापासूनही तक्षणी मुक्तता होते साचार. प्रतिदिनी स्नान करावया सामर्थ्य नसे गे इंद्रे जया. तेने पुनवेसी स्नान सारोनिया पितृतर्पण करावे. आणि भगवंताने सांगितले की सगळ्या पुण्याचं तुम्हाला जर एका पारड्यामध्ये टाकलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये नुसतं तुम्ही स्नान म्हणजे सकाळी लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ पौर्णिमेला केली, त्याचं देखील पुण्य अधिक आहे. त्या दिवशी तुम्हाला अतिशय चांगलं फळ मिळतं आणि तुमच्या सगळ्या देवता तृप्त होतात. तेणे योगे सकळ पाप निर्सुनीय आपोआप सर्व पर्व स्नानाहुनी अमुप पुण्य लाभते निश्चय. ऐसे पौर्णिमेचे महिमान इंदिरे कथिले तुझ संपूर्ण. आता अमावस्येचे गुण सांगतो ऐके सादर. याप्रमाणे आपण पौर्णिमेचं ऐकलेलं आहे. आता भगवंत म्हणतात की इथून पुढे आपण अमावस्याची काय म्हणजे इथून पुढे आता आपण अमावस्याचं बघणार आहोत की अमावस्येला काय काय पुण्य करावं, काय काय दान धर्म करावा आणि त्याच्याने कोण तृप्त होतात. सर्व पर्वा माझी उत्कृष्ट अमावस्या पर्व वरिष्ठ ही पितृगणांलागी रुष्ट करी स्पष्ट जाणपा. श्रीराब दिजे या ब्रह्मांडाटाही अमावस्या सम पर्व नाही. पितृगणालागी लवलाही मुक्त देते ही निर्धारे. पितृकर्म या दिवशी करतात अमावस्येला आणि सगळ्या पितृंना म्हणजे आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी अमावस्या हा फार मोठा दिवस आहे. कारण या दिवशी आपल्या जे काही हातून कर्म आपण करत असतो ते सगळं देवांना न प्राप्त होता पितरांना प्राप्त होत असतं. म्हणून अमावस्येला तर्पण करणे, श्राद्ध करणे, आपल्या गेलेल्या पूर्वजांची आठवण करणे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक मासात येणाऱ्या अमावस्येला तुमच्या सर्व मागच्या गेलेल्या सर्व लोकांसाठी दानधर्म, शिधादान, अन्नदान फार महत्वाचं आहे. जलदान, पाणीदान अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपण तर्पण करताना काय करत असतो, हात आपला असा ठेवत असतो. म्हणजे इथून पाणी सोडल्यावरती अंगठ्याच्या बाजूने पाणी खाली जातं, म्हणजे ते आपल्या पितरांना जात असतं. कारण तुम्ही ज्या वेळेला पाणी द्याल त्याच वेळेला त्यांना तिकडे पाणी मिळतं. तुम्ही अन्न द्याल त्यावेळेला त्यांना अन्न मिळतं. तुमच्यावरती अवलंबून पितर असतात. म्हणून अमावस्येला पितरांना तृप्त करावं. कारण देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिले पितरांचा आशीर्वाद अत्यंत आवश्यक असतो. बरेच लोक देवधर्म खूप करतात, देवांची पूजा अर्चा करणे सगळं काही खूप करतात, पण पितरांची आठवण मात्र ठेवत नाही. गेलेल्या आपल्या आई वडिलांचं श्राद्ध वेळेवरती करत नाही. बऱ्याच जणांना तर माहीत सुद्धा नसतं की आपल्या आई वडिलांचं श्राद्ध कधी येतं, त्याची काय तिथी आहे. तरी त्यांच्यावरती ह्या पितृंचा दोष मात्र लागत असतो. त्यांच्या येणाऱ्या पिढ्या सदोष निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये पत्रिकेमध्ये आपण आढळून येतं की त्यांच्यामध्ये पितृदोषाची ही पत्रिका आहे त्यांच्याकडे. म्हणजे आपण सांगतो की नारायण नागबली नाशिकला जाऊन करा किंवा त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शांत्या आपण सांगतो. तर त्या अनुषंगाने देखील हे फार महत्वाचं आहे की तुमचे पितृ तृप्त आहेत का नाही. नाहीतर ते तुमच्या अनेक कामांमध्ये अडथळा आणू शकतात. मुलबाळ होण्यामध्ये देखील अडथळा बऱ्याच जणांना असतो. त्याच्या मागे मुख्य कारण असतं पितृदोष. म्हणून तुमच्या पितरांना तृप्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. थोडक्यात आपण हे फक्त त्या पत्रिकेवरून सांगू शकतो. ज्या वेळेला आमच्याकडे बऱ्याचदा विचारणा होते की गुरुजी आम्हाला सांगा आमच्या आईवडिलांचं ते नक्की कधी गेले, तर ते तिथी आम्हाला माहीत नाहीये, किंवा अजून कोणी नातेवाईक असतात त्यांची तिथी आम्हाला माहीत नाहीये. त्यावेळेला आपण सांगतो की सर्व पितृ अमावस्या जी आहे
म्हणजे जे पंधरवाडा जो येतो तो पितृपक्ष होता, पितृपक्षातली सर्व पित्री अमावस्या त्या दिवशी सगळ्या पित्रांना तुम्ही तर्पण करून श्राद्ध करून तृप्त करू शकता. तो एक दिवस असा असतो की तुम्हाला तिथी पाहण्याची गरज नाही, नक्षत्र वार पाहण्याची काहीही गरज नाही. सर्व पित्री अमावस्येला तुम्ही हे कर्मकांड त्यांचं करू शकता. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला आपण गागर भरतो. गागर भरण्यामागचं कारणच आपलं ते आहे की आपल्या पितरांना आपण तृप्त त्या दिवशी करत असतो. म्हणून या 2 दिवशी तुम्ही कुठल्याही तिथी नक्षत्र पाहण्याची गरज नाही. तुम्ही त्या दिवशी तुमचं पितृकार्य करू शकता. प्रतिमासी अमावस्येसी जो अन्न न दे पितरांसी तो पुत्र नव्हे निश्चयेसी आणि तत्पिताही पिता नव्हे. जैसे शीतकाळी शीतार्थ वस्त्रासी किंवा अग्नीसी इच्छित अथवा मध्याने शुदाक्रांत जैसे अन्नाव्रत भाविती तेवीच नित्य अमावस्येसी पितर इच्छिती श्राद्धासी म्हणून पुत्र ते दिवशी दर्श श्राद्ध कीजिये. आणि मग भगवंत सांगतायत की ज्याप्रमाणे तुम्हाला थंडीमध्ये कशाची गरज असते, तर तुम्हाला लोकरीचे वस्त्र, स्वेटर, टोपी तुम्हाला आवश्यकता असते का नाही. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागते त्यावेळेला तुम्हाला कसली गरज असते, त्यावेळेला तुम्हाला अन्नाची गरज असते. त्याचबरोबर तुमचे हे जे पित्र आहेत त्यांना कशाची गरज असते, अन्नाची गरज आहे. आणि त्या अन्न त्यांना कोणत्या दिवशी मिळतं, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला ते त्यांना अन्न मिळत असतं. आणि ते कोण देतं, तर पृथ्वीवरती आपण जी जिवंत माणसं आहोत, जेव्हा आपण त्यांना पाणी देऊ तेव्हा तिकडे त्यांना अन्न मिळत असतं. म्हणून भगवंत सांगतात की जो मनुष्य अमावस्येला किंवा तुमच्या पितृ गेलेले त्या दिवशी श्राद्ध करत नाही, तर्पण करत नाही, त्यांना अतिशय पाप लागतं. त्यांना मुलगा म्हणण्याची सुद्धा लायकी नाही आहे. कारण जसं तुम्ही तुमच्या मुलाबाळांवर लक्ष देतात की नाही, की तुमचा मुलगा बरोबर खातोय का, त्याच्या जेवणाच्या वेळा तुम्ही सांभाळता, कुठे बाहेरगावी गेले तरी सोबत डबा घेऊन जाता. कशासाठी, तर त्या मुलाला किंवा तुमच्या त्या मुलीला तुम्ही जबाबदार आहात ना, त्यांच्यासाठी पालक आहात. म्हणून त्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्या मुलांची आपण एवढी काळजी घेतो. कारण त्यांना जर लहान आहेत ते, त्यांचं पोट भरणं आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या गेलेल्या पितरांचं पोट भरणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. परंतु ते समोर दिसत नसल्यामुळे बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की काय फरक पडतो, आता अंधश्रद्धा आहे ही सगळी, ते तर गेले निघून, त्याच्याने काय होणार नाही. तर असं काही नसतं. बऱ्याचदा तुम्हाला त्याची जे आपण म्हणतो की देवाची जी काठी जेव्हा चालते ती दिसत नाही, मात्र त्याचे खुणा ज्या आहेत त्या खुणा तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये नक्की पाहायला मिळतात. ज्यांचे पितृ तृप्त नसतात किंवा ज्यांचे पितृकार्य व्यवस्थित होत नाहीत, त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये 100%, अगदी 100% तुम्हाला काही ना काही दोष आढळतो. तो तुम्हाला शारीरिक, मानसिक किंवा त्यांच्या किती पण योग्यता असली तरी त्यांच्या कामामध्ये अडथळे येणे, यश न मिळणे, अशा गोष्टी तुम्ही अगदी सहज बघू शकता. आणि तुमच्या पत्रिकेवरून तर ते अगदी सहजरित्या कळतं. जे प्रतिदर्शी श्राद्ध करीती तयांचे पितर तृप्त होती आणि पुत्र पौत्र पशु संपत्ती व्हावी इच्छिती त्या पुत्रा. प्रतिमासांती दर्श श्राद्ध न करीती जे मतिमंद तया ब्रह्महत्येचे अगाध पाप तक्षण भिडत असे. आणि भगवान विष्णू सांगतात की ज्यांना पुत्र पौत्र धन धान्य संपत्ती पाहिजे असेल त्यांनी अमावस्येला आपल्या पितरांची आठवण काढणे, त्यांना तर्पण करणे, ब्राह्मणद्वारा तर्पण करणे, मंत्रोक्त तर्पण करणे, श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी हे पितर पडू देत नाही. आणि जे हे करणार नाहीत अमावस्येला ते ब्रह्महत्या केल्याचं पाप त्यांच्या डोक्यावरती घेत असतात. जयी ज्या मासाच्या दर्श दिवशी संतर्पिले नाही पितरांसी तयाचे पितर तयमासी केवळ उपोषी असतात. म्हणून ते वायुसी भक्षित क्षुधातृषांनी अतिपीडित ऐसे होताचे सतत विघ्ने करीत त्या पुत्रा. मग भगवंत सांगतायत की ज्या तुम्ही तुमच्या पितरांना अमावस्येला जर तुम्ही अन्न दिलं नाही, श्राद्ध केलं नाही, तर्पण केलं नाही, त्यांना जलदान केलं नाही, तर मात्र ते काय करतात, वायू भक्षण करतात. कारण खायला काही नसलं तर मग ते काय करतील, म्हणून ते हवा भक्षण करतात. त्यांना खूप त्रास होतो. क्षुधा तृषा म्हणजे तहान भूक याने व्याकुळ होतात आणि ते शेवटी त्या मुलाला म्हणजे त्या घराण्याला त्रास देतात. असं बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं देखील आहे. आणि संतती संपत्ती सकळ विलयाने ती तत्काळ एवरीती पितरांचा प्रबळ कोपानळ भडके पै. म्हणून प्रिय सर्व नरांनी प्रत्येक मासी दर्शदिनी स्नान दान जपादिक आणि श्राद्ध तर्पण कीजिये. म्हणून संतती संपत्ती याचा देखील ते नाश करण्याची ताकद पितरांमध्ये आहे असं साक्षात भगवान विष्णू सांगतायत. म्हणून अमावस्येला त्यांचं श्राद्ध नक्की केलं पाहिजे.
प्रिये आधीच हिरा निर्मळ त्याची कोंदण हेम सोज्वळ मग त्यापुढे महानग सकळ मौल्य फोल होत जायचे तेवीचा अमादीन महापर्व ते अधिक मासी जडता अपूर्व इतर सर्व पर्वांचा गर्व जातो सर्व हरोनिया अधिक मासी अमावस्या दिनी पुण्यकर्म करिता तक्षणी सर्व पर्वींच्या पुण्यकर्माहुनी कोटी गुणे फळ लाभे म्हणून प्रिय सकळ मानुषी अधिक मासी दर्श दिवशी स्नान दान श्राद्धाधिक कर्मासी भावेक विशेष आचरावे. भगवंत सांगतात की अमावस्याला केलेलं पुण्य तुम्हाला पितरांना प्राप्त होतं आणि ते कसं होतं ते कोटी गुणे प्राप्त होतं. आणि त्यात जर अधिक महिना आलेला आहे तर मग काय बघता अधिक महिन्याची पुण्याची गणना कोण करी. अधिक महिन्यामध्ये जी आता अमावस्या येणार आहे तर तुम्ही देखील लक्षात ठेवा की आता येत्या अमावस्येला अधिक महिना संपतोय त्या दिवशी नक्की शिधा दान करा, ब्राह्मण भोजन तुम्हाला शक्य असेल तर ते करा, त्याचप्रमाणे सप्तधान्य दान करा, वस्त्र दान करा, दीपदान करा, फळ दान करा, तुम्हाला जे शक्य असेल ते करा, श्राद्ध करा, तर्पण करा. मात्र आपल्या पितरांच्या क्षुधा तृषा म्हणजे तहान आणि भूक भागवण्यासाठी तुम्हाला हे करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय भगवंताचे आशीर्वाद देखील तुम्हाला लाभत नाही. तेने सकळ पुरुषार्थ अनायासे लाभती निश्चित एवं प्रकार वैकुंठनाथ मेसी कथिता जाहला. अशा प्रकारे भगवान विष्णू लक्ष्मीला ही सगळे 5 पर्वांची कहाणी या कथेमार्फत म्हणजे अधिक महिन्याच्या 18व्या अध्यायामार्फत 5 पर्व सांगितलेली आहेत. वैद्रुती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या 5 लाईनचे त्यांनी पर्व सांगितले आहेत आणि अनुक्रमे त्यांचं श्रेष्ठत्व देखील वाढत गेलेलं आहे. इति अधिक मास महात्म्य सार बृहनारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर अष्टादशाध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे इथे आपण 18वा अध्याय संपवत आहोत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज सकाळी 8 वाजेला येत असतील. आपण अधिक महिन्याची पोथी सुरू केलेली आहे. रोजचा 1 अध्याय असे 31 अध्याय बरोबर तुम्हाला रोज मिळतील. तर तुमचे काही अभिप्राय असले, तुमचे काही सूचना असल्या तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भगवंताचं नाम म्हणजे काय म्हणूया आपण की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नुसतं श्रीकृष्ण श्रीराम असं जरी तुम्ही कमेंट मध्ये लिहिलं तरी आमच्यापर्यंत तुमच्या भावना नक्की पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.